आज बेटकर मॅडमच्या प्रसारासाठी रवींद्र कांबळे हे सुद्धा दाबोळ्यातून आलेले आहेत आणि तेही दोन शब्द सर्व मतदारांना आव्हान करणार आहेत. लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय बेटकर मॅडमसाठी काय आव्हान करणार आहात आपण? मी प्रथम सर्वांना जय भीम करतो. जय संविधान, जय शिवराय ह्या उद्घोषाने सुरुवात करतो. त्या दिवशी वीरश्री विजय बेटकर आणि जिल्हा परिषद गटामधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आणि त्याच वेळी समजलं की वीरश्री विजय बेटकर ह्या सुरेश गुरुजींच्या कन्या आहेत. सुरेश गुरुजींचा ज्याप्रमाणे प्रभाव होता सोशल वर्किंगचा, त्याचप्रमाणे त्या जिल्हा परिषदमध्ये कामाला असल्याकारणाने योजनांचा बराचसा अनुभव आहे आणि त्यांचा प्रभाव जिल्हा परिषदमध्ये विनामूल्य लोकांची सेवा करण्याचा होता. आणि त्या क्षणी बाळासाहेबांनी जे तिकीट दिलं ते एक सुशील कन्येला दिलं. आणि ती सुशील कन्या कशी, तर ती भीमाची वाघीण म्हणून संबोधलं जाते. आणि भीमाच्या वाघिणीनं ज्या ज्या वेळेला फॉर्म भरण्यापासून ज्या अडचणी येत होत्या त्यावर त्याने मात केलेली आहे. कारण प्रतिस्पर्धी ह्या इलेक्शनच्या वेळेला कशा अडचणी आणतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. मला वाटतं या ठिकाणी प्रत्येक बहुजन समाजापर्यंत पोचताना आम्हाला तिथे अनुभव आला की सत्तेमध्ये बदल हवा. आणि सत्तेमध्ये बदल हवा असताना का हवा, की ज्या 10 वर्षी ज्याने उपभोग घेतले त्याने लोकांची सेवा कशी केली हे आम्हाला प्रत्यक्षात अनुभवाला आलं. आणि प्रत्यक्ष अनुभवानं त्यानेही पाहिलं. कारण त्या उमेदवार आणि प्रतिनिधीला उभा असल्या कारणाने ज्या वेळेला लोकांच्या व्यथा जाणत होत्या त्यावेळेला त्या आश्वासन नाही तर ती विचारधारा मी कृतीत आणेन अशा त्यांचं मार्गदर्शन होतं. मला निवडून द्या अथवा नका देऊ हा प्रश्न राहिला दूर, परंतु मी निवडून येऊ अगर न येऊ, परंतु तुमचं काम माझ्या सोशल वर्किंग प्रमाणे मी करणारच हा त्यांचा शब्द होता. आणि त्या शब्दाप्रमाणे अर्थातच बाळासाहेबांची विचारधारा आणि सुरेश गुरुजींची सोशल वर्किंग हे दोन्ही एक संलग्न जोडून त्या ह्या इलेक्शनला उतरलेले आहेत आणि त्या विजय खेचून आणतील असं आम्हाला निदर्शनात आल्यामुळं आज ह्या ठिकाणी जोशी गुरुजी 2 वेळ लोकसभा निवडणूक लढवलेली आहे वंचितच्या तिकिटावर. आज आम्हाला वाटत होता की जोशी गुरुजी हे 27 तारखेपासून आमच्यापर्यंत असतील, परंतु आज आम्हाला शेवटच्या 2 दिवस देणार आहेत. आणि शेवटच्या 2 दिवसात आम्ही जोशी साहेबांना विनंती करतो की तुमचा अमूल्य वेळ हा साखरपा विभागामध्ये द्याल आणि तिथं जो मतदार आहे तो वीरश्री विजय बेटकर ह्यांना जोडून द्याल. तुम्ही ह्या ठिकाणी तुमचा प्रभाव आहे ह्या आमच्या निदर्शनात आहे. आणि म्हणून या ठिकाणी पूर्ण सहकार्य, जसं आम्ही प्रचाराला तुमच्या लोकसभेला उतरलो, तुमच्या गाडीतून फिरलो, तसंच तुम्ही 2 दिवस हे शून्यातून लढतात आहे उमेदवार, त्यांना तुम्ही सहकार्य कराल असं आवाहन तुम्हाला करतो. आणि हा विजय हा आमचाच असेल असं संबोधून मी माझ्या 2 शब्दांना पूर्ण विराम. रवींद्र कांबळे साहेब, तुम्ही मॅडमचाच विजय होणार असं बोललात खरं, पण बोलून चालणार नाही. तर आपल्या बौद्ध समाजाला जागृत करा. त्यानंतर इतर समाजातले तुमचे मित्रमंडळी असतील त्यांना जागरूक करा. कारण पैशाचा भस्मासूर हा आपल्यासमोर उभा ठाकलेला आहे. आपला पक्ष हा पैशाने श्रीमंत नाही, पण कार्य करण्यासाठी सर्वात जर श्रीमंत पक्ष जर कोण असेल, एखाद्याचं अन्याय अत्याचार होणं त्यासाठी धावून जाणारा जर पक्ष कोणता असेल तो वंचित बहुजन आघाडी. आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच आहेत. आणि त्याच ताकदीवर आज लोक म्हणतात तिकिटाला पैसे देतात. अरे देऊ द्या ना, पण आम्ही खऱ्या अंतःकरणारी मतदारांची कामं पूर्ण करणार आहोत. आणि ती कामच महत्त्वाची आहेत. कारण हे जर पैसे देतील तर आपल्याकडं पैसे घेऊन यांच्याकडे जाण्यासारखं परत काय राहणार आहे का? आणि त्यांना तेच करायचं आहे. त्यांना संविधान संपुष्टात आणायचं आहे आणि हुकुमशाही आणायची आहे की जेणेकरून ते करतील, ते देतील, तेच तुम्हाला घ्यायचं आहे, एक्स्ट्रा काही मागायचं नाही. त्यासाठी तुम्ही तुमच्या सर्व समाजाला
आपल्या सगळ्या मित्रमंडळींना सांगा, पैसे वाटतायत ना, घ्या पैसे, मौज मस्ती करा, पण वोट हे विजयश्री मॅडमलाच द्यायचं आहे आपण. आणि त्यांची निशाणी आहे गॅसचा सिलेंडर. त्या सिलेंडर समोरील बटन दाबायचं आहे आणि त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करायचं आहे आणि मग त्यांची पुढची झोप आपण कामासाठी उडवायची. तर धन्यवाद बंधू, तुम्ही एक चांगले विचार मांडलेत आणि सर्व समाज हा मॅडमच्या पाठीशी आहे आणि मॅडमही तशाच आहेत, कार्याला मागे पळणाऱ्या नाहीत तर त्या पुढे येणाऱ्या आहेत. आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय संविधान.